Hello students, welcome to another session of Sharad Foundation course for diploma with subject chemistry. Here is lecture number 2, in which we will learn atomic number and atomic mass number. In the previous lecture we have studied about the concept of atom and its subatomic particles. Now going to the further, we are going to discuss what is atomic number. Being Indian, we all are having unique Aadhaar number which is different for each person, and it shows like a national identity for that person. In the same style, atomic number is unique identity to every element, and it is fundamental property of element. And in the periodic table, elements are arranged as per atomic number. जसं की आपल्या सर्वांना एक ठराविक आधार नंबर दिलेला आहे. प्रत्येक व्यक्ती तिचा चेहरा असू दे, तिची गुणवैशिष्ट्य असू दे, तिचा स्वभाव असू दे, हे सगळं वेगळं असतं, सेम काहीही नसतं. तर हा जो वेगळेपणा आहे, जो त्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेला आहे, हे जे वेगळेपण आहे ते त्याचं युनिक कॅरेक्टर घडवितं, म्हणजे त्याचं मूलभूत गुणवैशिष्ट्य सांगतं. सेम पॅटर्नवरतीच जर आपल्याकडे खूप सारी मूलद्रव्ये आहेत, म्हणजेच एलिमेंट्स आहेत, तर त्या एलिमेंट्सचं पण डिफरन्सिएशन करता आलं पाहिजे, त्यांना पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बसवता आलं पाहिजे. सेम वे जसं आपल्याकडे आधार कार्ड असतं, तसंच एलिमेंट्ससाठी ॲटॉमिक नंबर हा त्यांचा एक आधार नंबर आहे. म्हणजे ती एक मूलभूत प्रॉपर्टी आहे, त्याला आपण म्हणू शकतो फंडामेंटल प्रॉपर्टी, युनिक प्रॉपर्टी, जे की दुसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर हा सेम असणार नाही आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. आणि तेच वेगळेपण आहे, त्यामुळे पिरियडिक टेबल जो आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सना मांडण्यात आलेलं आहे, ते जे एलिमेंट्सची मांडणी आहे ती कशाच्या बेसिसवर आहे, तर ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती आहे. तुम्हाला तर व्यवस्थित कळलं असेल की म्हणजे ॲटॉमिक नंबर नेमका काय आहे. तर हा जो ॲटॉमिक नंबर असतो तो युनिक का आहे मी तुम्हाला सांगितलंच. त्याचबरोबरीनं त्याचा जो युनिकनेस आहे त्याला कारणीभूत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, आय हॅव पॉइंटेड आउट सम पॉइंट्स हिअर. atomic number is the number of protons in the nucleus or number of electrons outside the nucleus in the neutral atom. जर त्याची डेफिनेशन पाहायला गेलो आपण, डेफिनेशन म्हणजेच व्याख्या, तर व्याख्या काय सांगते, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या, किंवा जे इलेक्ट्रॉन्स आहेत न्यूट्रल ॲटममध्ये ते किती आहेत, ती जी संख्या असेल ती संख्या म्हणजेच त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. मग हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामुळे वेगळेपणा काय येतो, तर त्याच्यामुळे केमिकल प्रॉपर्टीज कंट्रोल्ड होतात. म्हणजे बघा, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये पाहिलं असेल की सोडियम हा जो मेटल आहे तो केरोसिनमध्ये डीप करून ठेवतात, म्हणजे रॉकेलमध्ये बुडवून ठेवलेलं असतं. त्याला तुम्ही सुरीने कापता, बरोबर, बाहेर काढल्यानंतर, आणि जर तुम्ही त्याचा आणि पाण्याचा कॉन्टॅक्ट आला तर तो सोडियम जो आहे तो पेट घेतो. तसं लोखंडाच्या बाबतीत होतं का, की तो बाहेर ठेवला आणि पेट घेतलाय? नाही असं होत, कारण दोघांकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती डिफरंट आहे. जर इलेक्ट्रॉनची संख्या डिफरंट आहे तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण बदलतात, म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड करतात, म्हणजे अवलंबून आहेत. मग प्रत्येकच एलिमेंटकडे इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी आहे, त्यामुळेच ही जी डिफरंट आहे, हा जो नंबर डिफरंट आहे तोच कारणीभूत ठरतो त्याच्या युनिकनेससाठी. आणि म्हणूनच आपण इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यालाच आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असं म्हणतो, आणि तो त्याच्या युनिकनेसचं रिझन ठरतो. मग प्रत्येक एलिमेंटकडे डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲटॉमिक नंबर जो आहे तो आपण डिनोट करतो झेड या लेटरनी.
atomic number is denoted by Z. And again, which I have previously told, periodic table elements arranged as per atomic number. Suppose carbon have 6 electrons, then we can say that its atomic number would be 6. Likewise, hydrogen atomic number is 1. That means it is having 1 electron. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. नाव मूविंग टुवर्ड्स दी ॲटॉमिक मास नंबर. इट इज जस्ट सिम्पल सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स असतील आणि न्यूट्रॉन्स असतील त्यांची जी सम असेल, बेरीज असेल, त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. मग इथं इलेक्ट्रॉन्सचं जे वेट आहे ते खूप निग्लिजिबल आहे, जे आपण पाहिलेलं होतं इन द फर्स्ट लेक्चर. सो इट इज नॉट कन्सिडर्ड. ते कन्सिडर केलं जात नाही ॲटॉमिक मास कन्सिडर करताना. ॲज ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय झेड, ॲटॉमिक मास नंबर डिनोटेड बाय ए. दॅट यू हॅव टू रिमेंबर. सिम्पली मी इथे एक रिलेशन सांगत आहे. मास नंबर ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स झेड प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. As we have seen earlier, number of protons Z. Z is also known as atomic number. So simply we can write here A is equal to atomic number in bracket Z plus N. So आता तुमच्या समोर जी स्लाइड दिसत आहे त्याच्यामध्ये आपण पिरियडिक टेबल मी तुम्हाला दाखवत आहे. कसे एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत ॲज पर ॲटॉमिक नंबर अरेंज केलेले आहेत. तर पिरियडिक टेबलमध्ये ज्या हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना पिरियड्स म्हटलं जातं आणि व्हर्टिकल कॉलम्स जे असतात त्यांना ग्रुप्स असं म्हटलं जातं. दॅट यू हॅव टू रिमेंबर. हॉरिझॉन्टल रोज नोन ॲज पिरियड्स अँड व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज ग्रुप्स. सो हियर कम्स फर्स्ट. इट इज नोन ॲज अल्कली मेटल्स. सेकंड, alkaline earth metal. Here is transition metals. These are some basic metals. These which are in green color, these are showing properties which are some properties are of metals, some properties of non-metals. Here comes non-metals. Hydrogen is also non-metal. 7th A is of halogen. And last one, all of you know that helium, neon, argon, krypton, xenon, radon comes for inert gases. And the last one is lanthanide and actinide series. कंपाईल करत आहे ही स्लाइड ज्याच्याद्वारे तुम्हाला कळेल. So this is periodic table. Till date there are 118 elements. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहे ऑक्सिजनचं. तुम्हाला इथं दिसत असेल की ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर जो आहे तो 8 आहे त्याचा, आणि खाली जे लिहिलेलं आहे ऑक्सिजन आणि खाली 15.999 इट्स ॲटॉमिक मास. सेम वे कॉपरचं ॲटॉमिक नंबर 29 आहे. तेच ब्रॉड वेमध्ये इथं दाखवत आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास जे आहे ते 16 आहे आणि हे कॉपरचं ॲटॉमिक मास आहे 63.546. तरी इथं तुम्हाला थोडं क्वेश्चनिंग झालं असेल की हे जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची सम आहे ॲटॉमिक मास, बट ॲक्च्युली हा थोडा आपल्या सिलेबसच्या बाहेरचंच क्वेश्चन आहे. तरीही सांगते की मास जे घेतलं जातं ते रिलेटिव्ह मास घेतलं जातं आणि सम करत असताना ऑक्सिजन जो आहे त्याचे आयसोटोप्स असतात, जी कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहे आणि त्याचा तेव्हा रेफरन्स येईलच. तर हे जे आयसोटोप्स असतात त्यांचं हे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं जातं त्यामुळे इथं पॉईंट येतं. नाव वन मोर एक्झाम्पल ऑफ फ्ल्युरिन. इथं ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 9.
आणि हे आहे त्याचं ॲटॉमिक मास. सिम्बॉल आहे F, नेम आहे फ्ल्युअरिन. हा त्याच्यावरचा चार्ज आहे -1. सेम ॲटॉमिक मास. Thank you. And if any questions related to admission, you can call here.